साक्री शहराला हादरवून टाकणाऱ्या अल्पवयीन शोएब सईद शेख मृत्यू प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। 16 वर्षीय शोएबचा मृतदेह भटू दिलावर पिंजारी यांच्या घराच्या छतावर आढळून आल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। ही घटना 7 फेब्रुवारीच्या रात्री साक्री शहरात घडली असून या घटनेनंतर शहरासह पांजरा कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शोएब हा आपल्या वयोवृद्ध आजोबांकडे राहत होता अशी माहिती समोर येत आहे। मृतदेहाची अवस्था पाहता हा खून असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन सादर केले आहे। या निवेदनात आरोपी भटू दिलावर पिंजारी व त्याच्या परिवारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आरोपींना पोलिसांकडून विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे। तसेच आरोपीवर यापूर्वीही बेकायदेशीर धंद्याचे गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे साक्री शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी साक्री पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेट दिली। यावेळी त्यांनी समाज बांधवांच्या भावना ऐकून घेतल्या तसेच समस्त मुस्लिम समाजाकडून सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारले। समाज बांधवांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची ठाम मागणी केली। यावेळी वातावरण तणावपूर्ण असले तरी संवाद शांततेत पार पडला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले की या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही। दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे ठाम आश्वासन त्यांनी समाज बांधवांना दिले। या घटनेनंतर साक्री शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पुढील तपासातून सत्य बाहेर येते का आणि मयत शोएबला न्याय मिळतो का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। लालू भट्टी पिंजारी साक्री से इसने शोएब को कॉल करके आप घाटी बुलाया और ऊपर लेके गया। विक्की भट्टू पिंजारी, भट्टू बिलाल पिंजारी, लालू पिंजारी इसने घाट से बुलाया। उन्होंने तीनों ने इसका मर्डर करा। उसका कसूर क्या था ये हमको पूछना था। चाकू से मारे, दांत तोड़ दिए, मुंह में कपड़ा था शोएब के। जब उसको पूछ रहे हैं हम कि क्या हुआ तो ऊपर कोई नहीं है। यही बार बार बिगर माँ बाप का बच्चा था, उसके दादा दादी का सहारा था वो। आज उसके दादा दादी का सहारा कौन बनेगा? उससे यही पूछो, गुना दाखिल करो। तीनों पे गुना दाखिल होने चाहिए। पूरा विनाश भी कर रहे थे। हाँ, पूरा विनाश भी कर रहे थे। पूरा गुना दाखिल होने जब तक के हम यहाँ से डेड बॉडी लेके जाएंगे नहीं। हमको रिसीट होना उनके गुना दाखिल होने की। किसने करा ये सब? ये भट्टू पिंजारी, विक्की भट्टू पिंजारी, लालू भट्टू पिंजारी साक्री से, इस्लामपुरे में से इन्होंने सब सबूत मिटा दिए थे। गली में आके बोल रहे थे हमने कुछ नहीं किया, भील के बोरों ने किया, कोई चोर थे। ये झूठ बोले उन्होंने, सब सबूत मिटा दिए। ये बोलने लगे कि हमने कुछ नहीं किया है, हमने कुछ नहीं किया। आदिवासियों का नाम बदनाम कर रहे, जातिवाद दंगा लगा रहे थे ये। आप कौन है? मैं उसकी फुप्पू बोल रही हूँ, लड़के की। साक्री शहरातील न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे परीक्षेसाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे। या परीक्षा केंद्रात एकूण 84 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या केंद्रावरून एकूण 887 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। परीक्षा भयमुक्त तसेच पूर्णतः कॉपीमुक्त पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। सर्व परीक्षा कक्षांवर CCTVच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे। तसेच परीक्षा काळात आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। केंद्र प्रमुख प्रमोद बेडसे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता शांततेत परीक्षा द्यावी आणि नियमांचे पालन करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडावी। केंद्र क्रमांक 485 इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय साक्री या केंद्रावर उद्यापासून HSC परीक्षेला प्रारंभ होत आहे। या परीक्षेसाठी एकूण 897 विद्यार्थी हे प्रविष्ट झालेले आहेत। कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा संपन्न व्हावी यासाठी शिक्षक, पालक या सर्वांचेच प्रयत्न आहेत आणि यावर्षी शासनाने की हे प्रत्येक वर्गात CCTV बसवावेत आणि त्याचा ॲक्सेस हा शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात यावा असे ठरले। त्याप्रमाणे एकूण 64 CCTV या साक्री केंद्रावर
हे लावण्यात आलेले आहेत आणि तसा ॲक्सेस पण EO कार्यालयात आता पाठवण्यात आलेला आहे. या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती निर्माण होऊ नये, भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी संपन्न होईल यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले. तत्पूर्वीच विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी की पेपर कसा सोडवावा यासाठी जे तज्ञ मार्गदर्शक असतील यांचे मार्गदर्शन वर्गसुद्धा एक कालपर्यंत घेण्यात आले होते. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत. 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.